नमस्कार मित्रांनो मी चंद्रकांत पाटील तुम्हाला नवनवीन सरकारी योजनेबद्दल माहिती देत राहतो. मित्रांनो, आज आपण भूमी अभिलेख या वेबसाईट बद्दल जाणून घेणार आहोत. इथून तुम्ही 7/12 उतारा, तुमचे 8A उतारा किंवा मालमत्ता पत्रक हे सर्व काही डाउनलोड करू शकतात, पाहू शकतात एकदम मोफत फ्री मध्ये. मित्रांनो, सीसी सेंटरवर आता सध्याकडे जी भूमी लेखची वेबसाईट होती त्याच्यावरती प्रॉब्लेम येत आहे. सीसी सेंटरच्या माध्यमातून तुम्ही जर सीसी सेंटर चालवत असाल तर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल, डाउनलोड होत नसेल. त्यासाठी आता सरकारने नवीन वेबसाईट सुरू करण्यात आलेली भूमिलेख महाभूमिलेख जे आहे .gov.in ही वेबसाईटची लिंक डायरेक्ट डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेली आहे. इथून तुम्ही सीसी सेंटरच्या माध्यमातून डाउनलोड करू शकता. मित्रांनो, ही वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही फक्त तुम्ही पाहू शकता तुमचा 7/12 उतारा डिजिटली पाहू शकतात. तुम्ही इथं तुम्हाला 8 पाहिजे असेल 8 पाहू शकतात. तुम्ही इथं मालमत्ता उतारा पत्रक पाहिजे असेल ते पाहू शकतात. हे तुम्ही क पत्रक सुद्धा पाहू शकतात. जर तुमच्याकडे तुमचा जर तो 11 अंकी प्रॉपर्टी यूआयडी नंबर असेल तुम्ही तो सुद्धा टाकून इथं तुमची डिटेल होय मध्ये करून तो 11 अंकी डिटेल जे आहे ते 11 अंकी नंबर टाकून तुम्ही चेक तिथं तो 11 अंकी नंबर मोबाईल नंबर आणि तुमची भाषा निवडू शकतात आणि तो तुम्ही चेक करू शकता. पण जर नसेल तर तुम्ही इथं तुमचा जो नाही करायचं आहे नाही केल्यावरती तर इथं नाही करून तुम्ही इथून जो जिल्हा निवडू शकता, जिल्हा निवडून तालुका निवडू शकता, तालुका गाव निवडू शकतात, गाव निवडल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा गट नंबर सर्वे मध्ये निवडून तुम्हाला गट नंबर टाकून शोधा या टॅबवरती क्लिक करून तुम्ही शोधू शकता आणि सबमिट या टॅबवरती क्लिक केला तर तुमचा जो काय 8 उतारा किंवा 7/12 असेल तुम्ही तिचं डिजिटली पाहू शकतात. आता राहिली दुसरी गोष्ट म्हणजे याला डाउनलोड कसा करायचा. डाउनलोड करण्यासाठी मित्रांनो, महाभूमी लेखांची नवीन वेबसाईट आहे त्या वेबसाईटची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. सोबतच टेलिग्राम आणि व्हॉट्सअपची दिली आहे लिंक. तुम्ही टेलिग्राम व्हॉट्सअपला फॉलो करा, तिथे तुम्हाला नवनवीन अपडेट मिळत राहतात. मित्रांनो, आता आपण भूमी अभिलेख या वेबसाईटवरती आलो. या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही डायरेक्टली डाउनलोड करू शकता तुमचा 7/12 उतारा किंवा कुठलाही तुमचा उतारा असणार. आता हे तुम्हाला पाहू शकता आपला 7/12 मालमत्ता कशी शोधायची तुम्ही पाहू शकता. आता मी इथं जर पुणे शोधले, पुण्यावरती क्लिक केलं तर डायरेक्ट मला कुठेही काही न करता हे पुण्याच्या जे असतील ते तुम्ही घेऊन जाईल आणि आपण तिथूनच तुमचं गाव, डिस्ट्रिक्ट, तुमचा जो उतारा नंबर असेल तो निवडू शकता. आता इथे तुम्ही पाहू शकता तुमचा 7/12 उतारा, 8 उतारा, फेरफार पत्र, मालमत्ता पत्रक, 7/12 फेरफार अर्ज, ई हक्क, मिळकत प्रमाणपत्र, फेरफार स्थिती हे सर्व काही तुम्ही डाउनलोड करू शकता. इथे तुम्ही आपली माहिती चेक करू शकता. सेवा आहे इथं. मित्रांनो, इथं कुठलेही पत्र डाउनलोड करण्यासाठी 15 रुपये हे चलन लागणार आहे. 15 रुपये तुम्हाला इथं पे करावे लागणार आहेत. आता समजा इथं तुम्ही 8 उतारावरती क्लिक केलं, इथं लोड घ्यायला थोडा वेळ लागू शकतो, उशीर लागू शकतो. इथं स्थिर थांबायचं आहे, गडबड करायची नाही आहे. आता तुम्हाला विभाग निवडायचा आहे. आता विभाग माझा निवडतो मी नाशिक. आता तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे, तुमचा इथं निवडायचा तालुका, तुमचं गाव निवडायचं आहे, तुमचा खाता क्रमांक किंवा तुम्ही तुमचे पहिले नाव टाकून, मधले नाव टाकून किंवा आडनाव टाकून तर शोधा या टॅबवरती क्लिक करून तुम्ही तुमचं नाव तपासून मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि 8 उतारावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं 15 रुपयाचं पेमेंट हे कंप्लीट करायचं आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. आशा करतो व्हिडिओ समजला असेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.